आपका सवाल है और आपका अधिकार है, लेकिन हमारी टीम जो हमेशा लगातार निरंतर कार्यक्रम चालू है, ऐसा कौन सा दिन और कौन सा महीना हम रुके है? कुठला दिवस आणि कुठला महिना असा मी झालेला आहे त्यात कार्यक्रम झाले नाहीये, त्यात चालवलं झाले नाहीये, ते आंदोलन झाले नाहीये. आम्ही या ठिकाणी आम्हाला उमेदवारी मिळावी त्याच्यासाठी काम करावं असं विशेष ते कधी झालं? ये सवाल मुझके मेरे को जूनियर किया. नाही असं आले कसं असतं, शेवटी आपण आम्ही बोलवले, तुमचा अधिकार आहे प्रश्न विचारायचा. आमच्या संस्थेला एवढंच वाटतं की आम्ही आतापर्यंत राजकारण म्हणून पाहिलं तर समाजकारण म्हणून पाहिलं, राजकारण नाही पाहिलं तर समाजकारण पाहिला. पण राजकारण का पाहू नये हा तर प्रश्न आहे ना. आपण पत्रकार म्हणून बातमी दाखवून ठेवायची असं चालतं का? अरे ज्या गोष्टीसाठी केली ती गोष्टी केलीच पाहिजे. काय त्यामध्ये अहो मला सांगा, जे राजकारणात काम करतात आणि जे राजकारणातून समाजाचं काम करतात, राजकारण म्हणजे काय? मी कसं तुम्हाला प्रबोधन करू? शेवटी समाजाचे काम करत असताना आपण मिळून काम करतो हे मात्र आपण समजून घ्यावं, आणि त्याला नेहमी प्रसिद्धी आपण दिलेली आहे. त्यामुळे निवडणुका ते लागतील न लागतील, लावतील का न लावतील, घेतील का न घेतील होत सांगता नाही. आम्ही एकच सांगितलं आपल्या टीमला, आपल्या कार्यकर्त्यांना, कार्यक्रम करा. काय करा? कार्यक्रम करा, उपक्रम करा, उपद्रव करू नका. काय सांगितलं? निवडणुका होत राहते, होणार, कधीच होणार, पण उपक्रम करा, उपद्रव करू नका. चळवळ करा, तर वळवळ करू नका. आणि फुकटच्या कोणाच्या नादी लागू नका, आणि समाजाला ते देतच चला. आम्ही चालत असताना, मग तो समाजसेवक रस्त्यात जात असताना, तो राजकारणी रस्त्यात जात असताना, त्यातला एक कोणीतरी बाधित व्यक्ती आपल्या अंगाजवळ यावं आणि त्याने आपल्याला विचारावं की साहेब तुम्ही मला ओळखत नाही, पण मी तुम्हाला ओळखतो, तुम्ही आमचा ऍडमिशन केलं, आम्ही पॉलिटिक्ससाठी मला मदत केली, माझा आयुष्यमान काळ काढला, आम्हाला आरोग्यासाठी मदत केली, तुम्ही आमचं घर वाचवलं, तुम्ही आमचं घर तुटले म्हणून आंदोलन केलं, तुम्ही आमचे घर तुटण्यासाठी पीठ दाखवणे केले, आमचं घर तोडण्यासाठी तुम्ही कोर्टात केले का आमचं घर तोडा म्हणून. आम्ही गरिबाला आधार दिला पाहिजे, गरीब येऊन आपल्याजवळ अंगाजवळ आला पाहिजे, त्याने बोलले पाहिजे देव तुझं भलं करो, कोणाची सुपारी घेऊन नाही. दुसऱ्याचा नुकसान करण्यासाठी सुपारी घ्यायची, अधिकाराची सुपारी घ्यायची. आम्ही उपक्रम करतो, उपद्रव नाही करतो, आम्ही चळवळ करतो, वळवळ करत नाही. आणि हा माझा कार्यकर्ता संदेश असतो. अनेक कार्यकर्ते आमचे रोहित साहेब हा असं करते, त्याला कसा करायचा तुला करू द्या, काम करा. निवडणुका किती जवळ आले आणि किती लांब आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो की कोविड मध्ये काम करत असताना निशांत भगती पहिलाच उपक्रम घेतला असेल तो मास्क वाटप करण्याचा. कधी एप्रिल मध्ये नाही, मार्च पहिल्या घेतला होता, म्हणजे फेब्रुवारी एंडिंगला घेतला होता कार्यक्रम मास्क वाटायचा. त्याच्यात अभियान चालू केलं. त्यावेळेला आमच्यापैकी काही नेतृत्वाने आम्हाला सांगितलं की भगत साहेब तुम्ही अगोदर का सुरुवात केली, तुम्हाला कसं भय आहे? जशी तुमची बातमी दाबली जातं भय असतो ना, बातमी लिहिल्या परत टाकली जातं भय आहे ना, तुम्हाला कसं राजकीय भय? काय भय? माझी माणसं आहे, माझा प्रभाग आहे, आपला प्रभाग, आपला परिवार.
आपला प्रवास, आपला परिवार. रोजगार हवा असेल त्याने त्याच्यामध्ये मेन्शन केल्यानंतर त्याच्याबद्दलही करणार, परंतु रोजगार मेळावा घेण्यासाठी कमीत कमी 2 महिन्याचा वेळ लागतो, ज्याच्यामध्ये कंपन्यांना इन्व्हाइट केल्यानंतर त्यांना तिथं त्यांच्याकडे किती जागा अवेलेबल आहे त्याची माहिती घेऊन त्याच्यानंतर प्रसिद्धी करून खऱ्या अर्थानं रोजगार मेळावा घ्यावा लागतो. परंतु इन्स्टंट आपण जर ते करायला गेलो आणि लोकांची निराशा झाली तर ती म्हणजे युवकांच्या दृष्टीकोन फसवणूक बोलू शकतो. म्हणून आम्ही सध्या तो कार्यक्रम फक्त याच्यामध्ये इन्क्लूड केलेला नाही. भविष्यात एअरपोर्ट येतं, एअरपोर्टमध्ये रोजगार निर्मिती होणार आहे, त्या दृष्टीने त्यांना प्रशिक्षण देण्याचे वगैरे काय मुलांना येतं वगैरे आहे का? नक्कीच, म्हणजे ऑलरेडी एक एजन्सी आम्हाला भेटून गेलेली आहे. त्यांना 750 स्क्वेअर फुटाचं एरिया पाहिजे, ज्याच्यामध्ये ट्रेनिंग देण्यासाठी बेसिक जी जागा पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, ते ऑलरेडी आम्हाला भेटून गेलेले आहेत. आता हे प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगणे योग्य नाही, परंतु त्यांनी आमच्याकडे इच्छा व्यक्त केलेली आहे. आम्ही त्यांना जागा देण्यासाठी ते शब्द दिलेला आहे, जेणेकरून आपल्या नवी मुंबईतल्या प्रकल्पग्रस्त असतील, नवी मुंबईकर असतील, ज्यांना पहिले प्राधान्य या विमानतळाला व्यवसाय नोकरीमध्ये प्राधान्य दिलं पाहिजे, त्याच्यासाठी नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हा तुम्ही विचारलेल्या प्रश्नासंदर्भात ऑलरेडी त्याच्यावर आमचं काम चालू आहे आणि नक्कीच त्या माध्यमातून अनेक युवकांना, नवी मुंबईतल्या युवकांना, प्रकल्पग्रस्त युवकांनाही त्याच्यामध्ये नोकरी मिळेल यासाठी प्रोव्हिजन केलेलं आहे. नाही, निवडणुका असं काही नाही. म्हणजे जसं नानांनी मागाशी उल्लेख केला, दशरथ भगत साहेबांनी जसं उल्लेख केला की याच्या अगोदर पण अनेक कार्यक्रम राबवलेले होते, ज्याच्यामध्ये जसं डेव्हलपमेंट प्लॅन संदर्भात आम्ही रॅली काढली होती. प्रत्येक चौकामध्ये जाऊन पण आम्ही त्या डेव्हलपमेंट प्लॅन संदर्भात आम्ही लोकांना त्याच्याबद्दल जागरूक केलेलं होतं. पण त्याच्यामध्ये इलेक्शन लागणार म्हणून ते केलं नव्हतं. शहराचं हित जपण्यासाठी त्यावेळेला डेव्हलपमेंट प्लॅन काय आहे हे नागरिकांना माहिती नव्हतं. त्याच्यामध्ये हरकत सूचना कशा करायच्या हे माहिती नव्हतं. हरकत सूचना का घेतल्या पाहिजे हे आम्ही त्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. नवी मुंबईचे भूखंड जर इथून संपले तर मग सामाजिक सेवेसाठी कुठलाही भूखंड उर्वरित राहणार नाही, अशा अनुषंगाने आम्ही कार्यक्रम केलेले होते. आणि तुम्हाला माहिती आहे की मागच्या 15 वर्षापासून युवक काँग्रेस, त्या दरम्यान युवक काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून जे काही कार्यक्रम राबवले, मधल्या काळामध्ये कोरोनामध्ये कोणी घरातून बाहेर निघत नव्हता, त्यावेळेस आम्ही आंदोलन जाहीर केलेलं होतं. त्यावेळेस तर कुठली निवडणुका नव्हत्या. मग कोरोना काळामध्ये जर समजा आमच्यासारखा कार्यकर्ता जर समजा शिवाजी चौकामध्ये तिथं उपोषणाला बसत असेल किंवा त्या ठिकाणी मोर्चा काढण्यासाठी रस्त्यावर बाहेर पडत असेल, तर त्यावेळेस डोळ्यासमोर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कधी कुठला कार्यक्रम ठेवला नाही. आणि हे पण 17 दिवसाचा कार्यक्रम किंवा 15 दिवसाचा पंधरवडा आम्ही साजरा करत असलो. जर आमच्या नेत्याचा वाढदिवस असेल आणि लोकाभिमुख कार्यक्रम घेण्याचा आम्ही मानस ठेवला असेल तर तिथं निवडणुकीचा काही विषय येत नाही. लोकांना सेवा भेटली पाहिजे, लोकांना न्याय मिळाला पाहिजे, लोकांची कामं झाली पाहिजे, या हेतूने जर आम्ही एखादा कार्यक्रम उपक्रम राबवतो तर त्याला निवडणुका डोळ्यासमोर ठेवण्यासाठी अनेक निवडणुका डोळ्यासमोर जर कार्यक्रम ठेवायचे असतील तर त्याच्यासाठी आमच्याकडे वॉर्डामध्ये नागरिकांना डायरेक्ट सेवा देण्यासाठीही अनेक उपक्रम आमच्याकडे आहेत. ते टायमाला ते आम्ही करू, त्यावेळेस नक्कीच आपल्याला बोलवू आणि तुमच्या समोर ठेवून सांगू की ह्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही हे उपक्रम करतोय. ने बघा कसं आहे, दिबा पाटील साहेब हे मोठे नेते होते. त्यांनी आजपर्यंत म्हणजे आमच्यासाठी ते दैवतच आहेत, कारण त्यांनी खऱ्या अर्थाने या समाजाला किंवा शहराला 2-3 जिल्ह्याला न्याय दिलेला आहे. आणि म्हणून त्यांचा कार्यक्रम यामध्ये का इन्क्लूड केला नाही, तर ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सेवा पंधरवडा अभियान हा ऑलरेडी दिलेला आहे. प्लस त्याच्यामध्ये आमचा हा राजकीय कार्यक्रमच आहे. शेवटी पक्ष आणि दिबा पाटील हे एकत्र न करण्याचा आमचा मानस आहे. आणि ज्याच्यामध्ये नाईक साहेबांचा वाढदिवस आणि त्याच्यामध्ये दिबा पाटील साहेबांचा कुठला कार्यक्रम त्याच्यामध्ये मिक्स करण्याचा आमचा कुठलाही मानस नाही. दिबा पाटलांबद्दल असलेलं प्रेम, दिबा पाटलांच्या कार्याबद्दलची माहिती ही खऱ्या अर्थानं नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था म्हणून दशरथ भगत यांनी याच्या मागच्या काळामध्ये बरेच प्रयत्न केले. आणि ह्या 14 तारखेला पण आम्ही त्यांच्यासाठी जे प्रयत्न करायचे ते करणार आहोत किंवा कार्यक्रम करणार आहोत. पण कुठल्याही पद्धतीनं राजकारण त्याच्यामध्ये येऊ नये म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही त्याच्यामध्ये उल्लेख केला नाही.